विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। जालना शहरातल्या 4 महिलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज मिळालं आहे। त्याच्या मदतीने या महिलांनी शहरात मॉल सुरू केला आहे। यातून 20 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे। काहीतरी व्यवसाय केला पाहिजे असा विचार उज्ज्वला भोरे, छाया पवार, साक्षी हराळ आणि स्वप्नील काकडे यांच्या आईंनी केला। त्यातून जालना शहरात सुसज्ज एका छताखाली लागणाऱ्या सर्व वस्तू पुरवण्याचा विचार पुढे आला। यासाठी आर्थिक पाठबळ लागणार होतं। अशा वेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या 3 महिलांच्या सोबत स्वप्नील काकडे यांच्या पाठीशी उभे राहिले। या चौघांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 35 लाख रुपयांचे कर्ज मिळाल्याने जालना शहरात डिलाईट सुपर मार्केट या एका चांगल्या मॉलची सुरुवात झाली। या चौघांनी व्यवसाय सुरू करताना मॉलमध्ये महिलांना प्राधान्य देण्याचे तसंच महिला बचत गटाच्या वस्तूंची विक्री करण्यासाठी प्राधान्य देण्याचे ठरवले। त्यानुसार आज या व्यवसायात परिसरातील गरजू 20 होतकरू महिलांना सामावून घेत रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे। ध्येय हाच होता की सर्वात पहिल्यांदा महिलांसाठी आम्हाला हे व्यवसाय सुरू करायचा होता। आम्ही पण महिलाच आहोत, आम्ही पार्टनर जे आहेत ते, आणि महिलां मिळूनच आम्ही हे व्यवसाय सुरू केला, जेणेकरून महिलांनाच आम्ही प्राधान्य देऊ, या गोष्टीमध्ये महिलांनाच आम्ही पुढे घेऊन येऊ आणि त्यांची रोजीरोटी आणि त्यांनी स्वतःच्या घरामध्ये सहकार्य मिळावं त्यांचं, आणि हेच आमचा मेन हेतू होता। उत्कृष्ट व्यवस्थापन, महिलाद्वारे दिली जाणारी तत्पर सेवा, चांगल्या प्रतीच्या वस्तू, विनम्र सेवा, गुणवत्ता यामुळे अल्पावधीतच हा मॉल परिसरात प्रसिद्ध झाला आहे। जालना शहराच्या अंबड चौफुली भागात महामार्गावरच हा मॉल असल्याने परिसरातील नागरिकांसाठी हाकेच्या अंतरावर असल्याने दिवसभर ग्राहकांची वर्दळ असल्याचे उज्ज्वला भोरे सांगतात। अण्णासाहेब विकास महामंडळ योजनेचं वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि देवगिरी सहकारी नागरी बँकमध्ये गेलो आणि तिथे संपर्क साधला, तर त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्यातून आम्हाला 35 लाखाचं निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि 50 लाखापर्यंतचा जो व्याजदर आहे तर ते खेळतं भांडवल आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिले। तर मी महाराष्ट्र शासनाला पण आभार व्यक्त करते आणि नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना पण मी आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला त्यांच्या सहकार्यामुळेच आमचा हा व्यवसाय सुरू आहे। या मॉलचे व्यवस्थापन महिलांच्या हाती असल्याने आम्हाला इथे काम करायला उत्साह येतोच, शिवाय वेळोवेळी मिळणाऱ्या सूचना, मार्गदर्शन यांमुळे आम्ही ग्राहकांना चांगली सेवा देऊ शकतो, असं इथे काम करणाऱ्या राजश्री गर्जे सांगतात। ह्या 4 महिला ज्या आहेत त्यांनी चालवलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला कामही मिळते आणि बचत गटाचे जे आहेत त्यांच्या मदतीनं हे काम सुरू आहे आणि आम्हाला खूप त्यांची मदत मिळते। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामुळे या 4 महिलांच्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण झाल्याने त्या सरकार व महामंडळाचे आभार मानतात। इथे काम करणाऱ्या महिला देखील त्यांना रोजगार उपलब्ध झाल्याने या 4 महिलांसह महामंडळाचे आभार व्यक्त करतात। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आर्थिक पाठबळ देऊन व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देत आहे। जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन या महिला करतात। महिलांची एकी आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने जालना शहरातील नागरिकांना एका चांगल्या सुपरमार्केटची सुविधा मिळाली आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना।